तर मी ना संचितला कधी-कधी टिफिनला हा पराठा देत असते. तर सगळ्यात पहिलं काय केलं होतं मी पनीर खिसून घेतलं होतं. त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, धना पावडर आणि थोडंसं मीठ, हळद घालून सगळं मिक्स करून घेतलं होतं. इथं तुम्ही कसुरी मेथी पण घालू शकता. आता माझ्याकडून चुकून राहिली. नंतर छान असं चपातीचं पीठ मळून घेते. त्याच्यामध्ये एक असा मोठा असा पनीरचा गोळा तयार करून घेतला मी जे स्टफिंग तयार केलं होतं ते. ते मस्त असं भरून घ्यायचं आणि पराठा म्हणलं की कसं जरा जाडसरच लाटून घ्यायचा आणि जाडसर लाटून झाला की भरपूर असं तूप लावायचं आणि दोन्ही साईडने एकदम छान असा लालसर पराठा भाजून घ्यायचा. इथं बघू शकता मी भरपूर असं तूप लावते आणि हे तूप ना असं गावरान तूप आहे म्हशीचं आणि पराठा एकदम हेल्दी टेस्टी पण आहे. त्यामुळे तुम्ही अधूनमधून टिफिनला पनीर पराठा देऊ शकता. इथं बघू शकता एकदम छान टेस्टी असा पराठा तयार झालाय. त्यामुळं तुम्ही पण अशा पद्धतीनं पराठा करू शकता. एकदम भारी होतो बरं का. आता मी संचितला टिफिनसाठी केलता आणि एकच केला होता. चला तुम्हाला पराठा कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. एकदम भारी होते बरं का. आणि तुम्हाला जर ही क्रीम पाहिजे असेल ना, तर लवकरात लवकर ऑर्डर करू शकता. चला तर मग बाय.